नमस्कार, मी सोनाली पालव. आपण पाहताय ABC न्यूज. ABC न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. बदलापूर शहरात गुरुवारी अयोध्येतील अनेक साधू संतांचं आगमन होणार आहे. अयोध्येतील छावणी पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज, कुंभमेळा समितीचे परमपूज्य महंत श्री रामायणदासजी यांसह अयोध्या, मथुरा, काशी, प्रयागराज या पुण्यभूमीतील अनेक साधू संत उद्या बदलापूर नगरीमध्ये दाखल होणार आहेत. बदलापूर पश्चिमेच्या अजयराजा हॉलमध्ये महाराजांचा आशीर्वाचन आणि दर्शन सोहळा पार पडणार आहे. सकाळी 10 ते 1 या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला बदलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आणि संयोजक हरिभक्त पारायण नामदेव महाराज हरड यांनी केलं आहे. कुळगाव बदलापूर शहरामध्ये पुण्यनगरी बदलापूरमध्ये खऱ्या अर्थाने एक आनंदाची बाब आहे की अयोध्येचे जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज हे अयोध्येवरून कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना आशीर्वाद देण्याकरता आणि कुळगाव बदलापूर शहरातून महाराष्ट्राला, देशाला आणि विश्वाला शांतीचा संदेश देण्याकरता या बदलापूर नगरीमध्ये त्यांचं आगमन होत आहे. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये जी राजकीय व्यवस्था असो किंवा आर्थिक पातळीवर ज्या अस्थिरता असो, त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये अशांतता आहे, अस्थिरता आहे आणि अशा काळामध्ये खऱ्या अर्थाने सर्व समाजाला शांतता मिळण्याकरता, स्थैर्य मिळण्याकरता आणि त्यांच्या जीवनात आनंद प्राप्त होण्याकरता अशा प्रकारे संतांच्या आशीर्वादाची आणि त्यांच्या आशीर्वचनाची आवश्यकता आहे. तर कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना आशीर्वाद देण्याकरता, त्यांना मार्गदर्शन करण्याकरता अयोध्येचे संत या ठिकाणी येत आहेत. ही फार मोठी बाब आहे. कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांची भाग्याची गोष्ट आहे. तर माझ्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, कुळगाव बदलापूर शहरातील हिंदू धर्मियांनीच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्याकरता यायला हवं, अशा प्रकारची विनंती मी करतोय. 14 तारखेला उद्या अजयराजा हॉल या ठिकाणी 10 ते 12 ह्या वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्वांनी बदलापूरकरांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. या ठिकाणी बदलापूर जे शहर आहे आणि बदलापूर परिसर या सर्व जाती धर्म पंथ संप्रदायातील जनतेला आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, विश्वशांती निर्माण व्हावी, पर्यावरण शुद्धी असेल, कन्या बचाव असेल, अनेक विविध प्रश्न आहेत ते समाजापर्यंत आध्यात्मिक ज्ञानाने पोहोचावेत. त्याचं आयोजन आदरणीय आमचे परम मित्र शैलेशजी वडनेरे साहेब यांनी ते आयोजन केलेलं आहे. त्यांना विनंती केली, बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की बदलापूर नगरीमध्ये अयोध्याचे जगद्गुरू यावेत आणि म्हणून जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराजांनी मान्यता दिली, त्यांच्या विनंतीला मान दिला आणि ते उद्या 14 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन होत आहे आणि ते आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार प्रसार, आध्यात्मिक प्रवचन आणि सर्व जनतेने दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. अंबरनाथच्या कांसाई परिसरातील इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. मंगळवारी कांसाई परिसरातील शिवम अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एका दुचाकीचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. कांसाई परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत, त्यामुळे परिसरातील इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी मागणी समाजसेवक चंद्रकांत भोईर यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. कमीत कमी 25 ते 30 वर्ष झालेली आहेत या बिल्डिंगला. जुनी इमारत आहे आणि इथे एका व्यक्तीची बाईकचं नुकसान झालेलं आहे, ती त्याच्यामध्ये गाडली गेलेली आहे. आम्ही काढण्याचा प्रयत्न केला पण नाही निघत आणि मी प्रशासनाला एकच सांगितू इच्छितो की आता याच्या पुढे तरी प्रशासनाने कांसाई विभागातील जेवढ्या जुन्या बिल्डिंगी आहेत त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि काय जो निर्णय आहे तो पटापट त्यांनी लवकरात लवकर द्यावं, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही. बदलापूरमध्ये भव्य गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बदलापूर, अंबरनाथ, कर्जत तालुक्यातील गणेश मूर्तिकार सेवा संस्थांच्या माध्यमातून हे शिबिर भरवण्यात आलं होतं. नगरपालिकेच्या मराठी शाळेत हे शिबिर पार पडलं. बदलापूर, अंबरनाथ, कर्जत तालुक्यात श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्था ही बदलापूर परिसरातील मूर्तिकारांची संघटना मागील 10 वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. यंदा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.
या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून विविध गणेश मूर्ती साकारल्या होत्या. भविष्यात शाडू मातीचा वापर जास्त व्हावा यासाठीच हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष उल्हास आंबवणे यांनी दिली. हे प्रशिक्षण जे ठेवलं आहे हे मूर्तिकार सेवा संघ कुळगाव बदलापूर विभाग तालुका अंबरनाथ कर्जत अशा विभागाचं मी अध्यक्ष असल्या कारणाने माझी ही संघटना खूप मोठी आहे. जो 50 मूर्तिकार संघटनेचे मूर्तिकार म्हणून आहेत आणि त्यांच्या सहकार्याने मी हा कार्यक्रम राबवायचा ठरवला तर त्यांनी लगेच मला मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने आजचा हा मोठा कार्यक्रम मी राबवला आहे. आणि ह्याच्यामागे उद्देश एकच आहे का आपला हा प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि या प्रदूषणाला काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. आपल्याला ही शाडूची मूर्ती बनवली तर आज हे प्रदूषण थांबेल आणि विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन दिला तर हे विद्यार्थी आज हे घडले जातील. आणि ह्या अनुषंगाने आजचा हा मी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण ह्या अनुषंगाच्या कार्यक्रमानिमित्त मला ह्या सगळ्या मंडळाच्या मुलांची साथ मिळाली, मूर्तिकारांची साथ मिळाली. याच्यामुळे मी आज एवढा मोठा कार्यक्रम आज मी राबवला आहे. किती विद्यार्थी आता सहभागी झाले आणि किती दिवसाचा कार्यक्रम आहे? हा शिबिर जे आहे हे विनामूल्य शिबिर ठेवला होता आम्ही विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 9वी आम्ही 300 विद्यार्थ्यांचा आम्ही एक अनुषंगाने असं एक प्लॅनिंग केलं होता. परंतु 600 विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. मागील काही महिन्यांपासून होम प्लॅटफॉर्मचं काम वेगानं सुरू आहे. 4 वर्षांपासून होम प्लॅटफॉर्मचं काम संथ गतीने सुरू होतं. या प्लॅटफॉर्मच्या कामातील अनेक अडथळे दूर केल्यानंतर होम प्लॅटफॉर्म लवकरच नागरिकांसाठी सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी याबाबत जातीने लक्ष घालून होम प्लॅटफॉर्ममधील अडथळे दूर केले. सध्या या होम प्लॅटफॉर्मला अडथळा ठरत असलेल्या स्कायवॉकचा काही भाग तोडण्याचं काम सुरू आहे. सोबतच होम प्लॅटफॉर्मवर शेड, आसन व्यवस्था आणि इतर सोयीसुविधांचं काम वेगानं सुरू आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे ब्रिजवरून पूर्व आणि पश्चिमेला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. अंबरनाथ पश्चिमेच्या नाना पाटील चौक ते वाधवा कॉम्प्लेक्स या परिसरात रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र हे रुंदीकरण करताना मिरचीवाडी परिसरातील अनेक घरं बाधित होत आहेत. अंबरनाथ नगरपालिकेनं या घरमालकांना 48 तासात जागा रिकामी करावी अशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष आलम खान यांनी अंबरनाथ पालिकेत धाव घेतली असता त्यांची अधिकाऱ्यांशी भेट झाली नाही. अंबरनाथ पालिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आलम खान यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता डीपी प्लॅननुसार शहराबाहेरील रिंग रोडमध्ये बाधित होणाऱ्या घरांना नोटीस पाठवली आहे. मात्र त्या जागेवर मालकी हक्क कोणाचा याबाबत माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे घरमालकांना देण्यात आलेल्या नोटीसवर अभिषेक पराडकर यांची सही आहे. त्यामुळे त्यांनी शहानिशा न करताच नोटीस बजावली का याबाबत शंका उपस्थित केली जाते. नमस्कार, मैं आलम खान प्रहार जनशक्ति पक्ष। एक्चुअली हमारी मांगनी ये है कि मिर्चीवाड़ी के जो लोग रहते हैं वहाँ से 20 से 25 घर हैं, वो परिवार है, उनको 48 घंटे का मोहलत दिया है, जिसमें ऑलरेडी 24 घंटा बीत चुका है। अभी कल या परसों उनका घर टूटने वाला है। अभी मुझे ये मांगना है कि ऑलरेडी वो वहाँ पे जो परिवार रहता है वो जाएगा कहाँ, और वो आज से यहाँ पे नहीं रहते हैं। पिछले कम से कम वो लोग 10 से 15 सालों से उधर रहते हैं, और नगर पालिका के लोग आज उनको नोटिस पे नोटिस भेजे चले जा रहे हैं। जब वो घर बन रहा था, चौल बन रहा था, आज 12 साल से टैक्स ले रहे हैं नगर पालिका, तब इनको दिखाई नहीं दिया कि इलीगल है ये, पैसा आ रहा है तो आने दो। जब कोई बिल्डर आ गया, वो वहाँ पे ऑलरेडी है, अभी क्या बिल्डर के साथ नगर पालिका की क्या तालमेल है, क्या इनके साथ मिली भगत है, ये समझ में नहीं आ रहा है। लेकिन मेरी मांगनी ये है कि वो घर को नहीं तोड़ना है। अगर घर को किसी भी घर को अगर ईंट भी निकाला गया तो प्रहार जनशक्ति पक्ष और वहाँ के जनता के साथ, अंबरनाथ के सारे लोगों के साथ मिलकर के वहाँ पे आमरण उपोषण पे बैठेगा, लेकिन किसी हाल में उनका घर तोड़ने नहीं देगा। इस तरीके से ये नगर पालिका की दादागिरी और इस तरह अत्याचार नहीं चलेगा। मला नोटीस मी जागावाले आहे, मला नोटीस नाही दिली, हे लोकांना मी जागा दिला, मग त्यांना काय आहे भरपाई त्यांची घर द्या, नाही तर काय द्यायची असेल ती द्या, एवढं. पण मी मला नोटीस आल्याशिवाय मी घराला जागाला हात नाही लावून देणार, रूमला पण हात नाही लावून देणार. ते लोक जातील कुठं? 2 दिवसाची दिलेली ती जातील कुठं लहान लहान पोरा घेऊन? मग त्यांना कुठं रूम तरी घेऊन द्या, त्यांची मागणी काय असेल ती मागणी तरी करून द्या. बघा, आम्ही पायी जमा करून ते घर घेतलेलं आहे. 15 वर्षापासून आम्ही तिथं दिवस काढलेला आहे, आणि आता अचानक 48 तासात घर खाली करा, तुम्ही जा म्हणल्यावर आम्ही कुठं जाणार? मुलं संसार घेऊन कुठं रोडवर बसायचं का आम्ही? तुम्ही बुलडोजर घेऊन या, आमच्या अंगावर घाला, आम्ही हलणार नाही तिथून.
या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.